तर आता मी उभा आहे अहिल्यानगर मनमाड हायवेवरती. स्पेस टेक्नॉलॉजीचा वापर दाखवा एकदा यांना. बघा. तर हा आहे स्पेस टेक्नॉलॉजीचा वापर. या रोडसाठी सँक्शन झाले होते 1000 कोटी रुपये. किती म्हणतोय मी, 1000 कोटी रुपये. तर विषय काय झाला, एक जणांनी टेंडर घेतलं आणि तो झाला फरार. त्याच्यानंतर त्याला ब्लॅकलिस्टला टाकलं. मी खूप सर्च केलं की त्या बिल्डरचं नाव काय होतं, त्या कॉन्ट्रॅक्टरचं नाव काय होतं, पण गव्हर्नमेंटनी ते नाव इतकं प्रायव्हसी ठेवलेलं आहे की ते जे टेंडर घेऊन जो फरार झाला त्याचं नाव अजून गव्हर्नमेंटनी कोणत्याच वेबसाईटवरती टाकलेलं नाही. आणि त्याच्यानंतर आता जे नवीन कंपनीला टेंडर दिलेलं आहे तर ती कंपनी नक्की काय काम करते तुम्ही जर बघितलं तर अहिल्यानगर पासून ते मनमाडपर्यंत हा रोड आहे, त्यातल्या किती किलोमीटर रोड झालेला आहे. काँग्रेस असू द्या नाही तर भारतीय जनता पार्टी असू द्या, हा रस्ता कोणालाच जमला नाहीये. म्हणून मी ठरवलेलं आहे की मी अहिल्यानगर मधून उभा राहणार आहे या पुढील लोकसभेसाठी. त्यामुळे मला भरघोस मतांनी निवडून द्या. हे रस्ता करायचं काम हे कोणीच करणार नाहीये, कारण की सगळेजण स्पेस टेक्नॉलॉजी शिकण्यासाठी परदेशात चाललेले आहेत. त्यामुळे आपल्यालाच भारत देश सुधारायचा असेल तर लवकरात लवकर निर्णय घेतले पाहिजे. त्याच्यामुळे आपल्या घरापासची माती आणा व रस्त्याचे खड्डे बुजवण्यासाठी या सरकारला मदत करा. जय श्रीराम.